एसए न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। 10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात। राज्यभरात 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत 10वीची परीक्षा आयोजित। 16 लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी। नवी दिल्लीत 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संमेलनाचे उद्घाटन। शरद पवार, तारा भवाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित। कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएस आजाराचा आणखी एक बळी। सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू। जिल्ह्यातील जीबीएसमुळे मृतांची संख्या 4 वर। भाजप नेते सुरेश लाड यांचे आंदोलन सुरूच। कर्जत पोलीस स्टेशनच्या मुख्य पायरीसमोर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन मागण्यांवर ठाम। नागपूर पोलिसांची भंडाऱ्यात कारवाई। चोरीच्या 50 दुचाकींसह 3 अटक। नागपूर क्राईम ब्रांचने तुमसर तालुक्यात केली कारवाई। नाशिकच्या अधिकाऱ्यांची प्रयागराज महाकुंभमेळ्याला भेट। आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीसाठी अभ्यास दौरा। गर्दीचे नियोजन आणि पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष। 10वी परीक्षेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था। आसन व्यवस्था, कॉपी मुक्त परीक्षा आणि सीसीटीव्ही निगराणीची चोख व्यवस्था। राज्य शिक्षण मंडळाची तयारी पूर्ण। मनसे पक्षात संभाव्य फेरबदलांचे संकेत। राज ठाकरे यांच्या बैठकीत पक्षातील मोठ्या बदलांचे संकेत। आगामी काळात महत्त्वाच्या घोषणा अपेक्षित। नाशिकमध्ये बनावट नोटा छापण्याचा प्रकार उघड। गुंजाळवाडीत बनावट नोटा छापण्याचा प्रकार उघडीस। पोलिसांनी तपास सुरू केला। नागपूरमध्ये मेट्रो सेवेचा विस्तार। नागपूर मेट्रोने आजपासून आपल्या नवीन मार्गाचे उद्घाटन केले, जो शहराच्या पश्चिम भागांना जोडतो। यामुळे दैनंदिन प्रवाशांना सोयीचा लाभ होईल आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल। अशाच नवीन बातम्यांसाठी बघत रहा एसए न्यूज चॅनल महाराष्ट्र। धन्यवाद।